नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 20च्या पुढील ओव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिवे जवळिकेचे करणे. जिया अहंकाराची ने विदाने, जगची धरिजे ते सूक्ष्म प्रकृती कोडे. जे स्थूळाच्याही अंगा घडे, ते भूतसृष्टीची पडे टाकसाळ. चतुर्विद्या ठसा, उमटो लागे आपेसा. मेलो तरी सरसा, परिथरची आनना. होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेनिजे भांडारा. भरे आदि शून्याचा गाभारा, नानेयासी ऐसे एक तुके 5 भौतिक. पडती बहुवस टांक, मग तये समृद्धीचे लेख. प्रकृतीची धरी, जे आखोनी विस्तारी. पाठी तयाच्या आटणी करी, माझी कर्मा कर्माचिया व्यवहारी. प्रवृत्तु दावी. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज इथे सांगतात, ती सूक्ष्म पराप्रकृती जेव्हा आवडीने स्थूल स्थिती धरते, त्यावेळी प्राण्यांच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते. मग स्वदेज, जरायुज, अंडज व उद्भिज या 4 प्रकारच्या आकृती आपोआप निर्माण होतात. त्यांची योग्यता जरी सारखी असली तरी जाती मात्र निरनिराळ्या असतात. अशा 84 लक्ष जाती होतात. याशिवाय आणखी कितीतरी जाती आहेत, त्याची गणती नाही. या प्राणिरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. अशा पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांची गणती केवळ प्रकृतीच करते. या नाण्यांच्या आकृतीची नोट योजना करून त्यांचा प्रसार करते. मग त्यांची आटणी करते. या दरम्यान प्राण्याकडून कर्माचा व्यवहार करून दाखविते. हे रूपक परी असो, सांगो उघड जैसा परियेसो. तरी नाम रूपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे. आणि प्रकृती तव माझ्या ठाई, बिंबे तेथ आन नाही. म्हणूनी आदि मध्यावसान पाही, जगासी मी. हे राहिनीचे जळ, तयाचे येई जे मूळ. ते रश्मी नव्हती केवळ, होयते भानू. तयाचे परी किरटी, या प्रकृती झालिया सृष्टी. जे उपसंहारुनी केजेलठी, तै मीच आहे. ऐसे होय दिसेना दिसे, हे मजची माझी असे. मिया विश्वधरी जे जैसे, सूत्र अमनी. सुवर्णांचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले. तैसे म्या जग धरिले, सभयांतरी. म्हणूनी उदकी रसू, का पवनी जो स्पर्शू. शशी सूर्या जो प्रकाशू, तो मीची जाण. तैसाची नैसर्गिक शुद्धू, मी पृथ्वीच्या ठाई गंधू. गगनी मी शब्दू, वेदी प्रणव. नराच्या ठाई नरत्व, जे अहम भाविया सत्व. ते पौरुष मी हे तत्व,
बोली जात असे. ही रूपक आहे. आता तुला कळेल असे स्पष्ट सांगतो. तर नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणीच भासते. म्हणून जगाचा आदी मध्य व शेवट मीच आहे असे समज. मृगजळाचे मूळ पाहू गेले असता सूर्यकिरणे नसून केवळ सूर्यच आहे. तसा जेव्हा प्रकृतीचा उपसंहार होतो, प्रकृती एकटीच राहते, तेव्हा तिच्यात केवळ मीच दिसतो. याप्रमाणे जगाचे उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्याच ठिकाणी आहेत. जसा दोरा मण्याला धारण करतो, तसा मी जगाला धारण करतो. सोन्याचे मणी करून सोन्याच्या तारेत ओवावेत, त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धरले आहे. म्हणून पाण्यामध्ये रस, वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्रसूर्यामधील तेज मीच आहे. पृथ्वीचा नैसर्गिक सुगंध, आकाशातील शब्द व वेदांतातील ओंकार मीच आहे. पुरुषांच्या ठिकाणी अहंभावाचे सार जे पुरुषत्व, ते तत्व मी आहे, हे तुला सांगतो. श्रोतेहो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 35 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.